सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार तसेच सनातन धर्मामध्ये देवी लक्ष्मीला धन, संपत्ती, सुख, शांती आणि समृद्धी याचं प्रतीक मानलं जातं. तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये दिवाबत्ती करताना देखील देवी लक्ष्मीचं आवाहन केलं जातं. तुळशीला संध्याकाळी दिवा लावला जातो. अंगण झाडून पाण्याचा सडा मारून रांगोळ्या टाकल्या जातात. हे आपण का करतो तर घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा म्हणून. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, शांती, सुख असतं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदते असं म्हणतात. अशा कुटुंबामध्ये कधीही क्लेश होत नाही, पैशांची कमतरता भासत नाही. त्यामुळे आपण आज देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही प्रभावी मंत्र पाहणार आहोत, ज्यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा राहील. सर्वात पहिला मंत्र ते म्हणजेच देवी लक्ष्मीचे काही प्रभावी मंत्र. यामध्ये पहिला मंत्र आहे तो म्हणजे बीज मंत्र. ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसीद प्रसीद श्री ओम महालक्ष्मी नमः. हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही रोज 108 वेळा पठण केल्याने देवीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. आता पुढचा मंत्र आहे तो म्हणजेच धनप्राप्ती मंत्र. ओम ही श्री क्री श्री लक्ष्मी मम गृहे धनपुरय पुरय चिंताय दूर दूर स्वाहा. देवी लक्ष्मीला आपण धनाचं प्रतीक मानतो, त्यामुळे आपण पैशांना देवी लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये पूजतो. तुम्हाला जर तुमची धनसंपत्ती वाढवायची असेल किंवा धनप्राप्ती करायची असेल तर हा मंत्र देवी लक्ष्मीचं नामस्मरण करून दररोज म्हणावा. त्यानंतर पुढचा मंत्र आहे तो म्हणजेच ध्यान मंत्र. ओम श्री क्ली महालक्ष्मी महालक्ष्मी ऐसी सर्व सौभाग्य देही में स्वाहा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. देवी आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी नेमका कोणता मंत्र करायला हवा असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही या मंत्रापासून देवीची आराधना करायला सुरुवात करू शकता. हा देवीचा ध्यान मंत्र अतिशय प्रभावी आहे. त्यानंतर आता पुढचा मंत्र आहे तो म्हणजेच कर्जमुक्ती मंत्र. ओम श्री ही क्ली श्री श्री लक्ष्मी मम गृहे धनपुरये धनपुरये चिंताय दुरय दुरय स्वाहा. कर्जबाजारी लोकांना अनेकदा देवाची शरण घेण्याची वेळ येते, कारण ज्याच्याकडे पैसा नाही त्याला या जगामध्ये कोणीही विचारत नाही. मात्र ज्याचा कोणी नसतो ना त्याचा देव असतो हे विसरू नये. कर्जापासून मुक्ती हवी असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी असं वाटत असेल तर देवी लक्ष्मीच्या कर्जमुक्ती मंत्राचा जप तुम्ही नियमितपणे करायला हवा. आता पुढचा मंत्र आहे यश मंत्र. ओम ही श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर देवी लक्ष्मीचा यश मंत्र तुमच्या जीवनाचा एक भागच बनवा. देवीच्या या मंत्राचं रोज पठण केल्यानं जीवनातील प्रत्येक ठिकाणी तुमचे मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होईल. अडचणी दूर होतील आणि यशाचे मार्ग खुलू लागतील. याचा प्रत्यय तुम्हाला मंत्र जाप केल्यानंतर निश्चितच येईल. आता पुढचा मंत्र आहे ते म्हणजेच अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र. ओम ही श्री क्री श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनपुरय पुरय नमः. देवी लक्ष्मी जशी धनाची देवी आहे ना, तसेच कुबेर देव देखील धनाचे देवता आहेत. त्यामुळे अनेक जण कुबेर यंत्र आपल्या पाकिटामध्ये ठेवतात, तसेच धनसंपत्तीसाठी कुबेराची पूजा देखील करतात. अष्टलक्ष्मी कुबेर मंत्रामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता या दोघांचीही कृपा मिळेल. त्यामुळे हा मंत्र पठण केल्यानं पैसा तर टिकेलच आणि संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. आता पुढचा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम श्री महालक्ष्मी च विद्ये विष्णू पत्ने च धमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम. देवी लक्ष्मीचा हाही एक प्रभावी मंत्र आहे. याचा नियमित जप केल्यानं भक्तांना चांगली अनुभूती येते. आता पुढचा मंत्र आहे तो म्हणजेच सिद्धी लक्ष्मी मंत्र. ओम श्री ही क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमः. देवी लक्ष्मीच्या प्रभावी मंत्रांपैकी एक असलेला सिद्ध लक्ष्मी मंत्र हा आहे. या मंत्राचा नियमित किमान 108 वेळा जप केल्यानं देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा राहते. आता पुढचा मंत्र आहे
तो म्हणजेच सर्व बाधा विनिमुक्त मंत्र. ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः. सर्व बाधा विर्णिकोमोत धनधन्यस्ततो. मित्रांनो, जीवनातील सर्व बाधा नाहीशा करण्यासाठी लक्ष्मी देवीचा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. कोणत्याही प्रकारची बाधा जर तुमच्यावरती केली गेली असेल तर या मंत्राच्या पठणानं ती निश्चितच दूर होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तर मग स्वामी भक्तांनो, माता लक्ष्मीचे हे मंत्र तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.